हा बघा, हा शिरूर चौफुला रोड आहे पहा. आणि इथं शिरूर चौफुला रोडवर नावरेच्या पुढं आल्यानंतर बँक ऑफ इंडिया समोर बघा हे गॅरेज आहे, गुरुदत्त ऑटोमोबाईल्स अँड सर्व्हिसेस. तर इथं वॉशिंग ग्रीसिंग सेंटर, संपूर्ण कार, पिकअप, संपूर्ण गाड्यांची इथं कामं केली जातात पहा. तर मी काल इथं ही नॅनो गाडी, हे माझ्या गाडीचं जरा काम होतं, एक 6 महिने गाडी उभी होती, तर तिची सर्व्हिसिंग वगैरे काम वगैरे करायचं होतं. पण इथं बघा व्यवस्थित असं गाडीचं काम केलं आहे. आता हे टाटा नॅनो आपल्याला ट्रॅव्हलिंगसाठी बनवायचे पहा, तर त्यासाठी इथं एक काम त्याचं हे टायर वेअर टाकले, तिचे सर काम केलं आहे. आणि आता एक थोडी अडचण राहिली, एक हँड बेल्ट, ते बेल्टची टाकायची, तिथे बेल्ट येतो तो, आणि ते बेल्ट बसल्यावर नंतर जाणार का. तर आपण इथं सेट्स जरा थोडी चर्चा करू. हे बघा सुंदर असं गॅरेज, संपूर्ण या सगळ्या गाड्या बघा इथं कामाला येतात बघा. इथं सगळे आल्टो वगैरे, सोनी सर्व गाड्या इथं कामं केली जातात बघा. आणि हे ओळखीचे असल्यामुळे इथं सुंदर अशी कामं होतात. हे बघा, नमस्कार सर. हे बघा हे मिस्त्री आहेत बघा इथले, हे मालक आहेत या गॅरेजचे. तर मिस्त्री इथं आपल्या कोणत्या गाडीचे कामं केले जातात? आपल्याला सगळ्या गाड्यांची कामं होतात. फोर व्हीलर सगळ्या गाड्यांची कामं होतात, म्हणजे तुमचे कार म्हणा, पिकअप, हे छोटा हत्ती, यांची सगळ्यांची कामं होतात. कारण नॅनो गाडीसुद्धा इथं प्रथमच यांच्याकडे मी घेऊन आलो बघा. पण यांनी व्यवस्थित असं माझ्या गाडीचं काम करून दिलं. आणि खरोखर म्हणजे इथं म्हणजे आम्ही इथं आज आवश्यकता आहे, आज नावरे या ठिकाणी गॅरेजची फारच म्हणजे शिरूर चौफुल्याशिवाय आम्हाला मार्ग नव्हता. पण आज आम्हाला एक 5 किलोमीटरच्या अंतरावर आम्हाला इथे गॅरेज झालं. तर सुंदर असं सगळी इथं कामं केलं, पेंटिंग वगैरे, संपूर्ण डेंटिंग पेंटिंग सगळं केलं जातं ना. सर्व डेंटिंग पेंटिंग तुमचं कुठलंही काम इथे संपूर्ण इथं केलं जातं बघा. गाडी मॉडिफाय पण करतो. तर नाव काय म्हणले मिस्त्री आपलं? प्रमोद जाधव. हे जाधव मिस्त्री बघा. हे तर खरोखर यांचं म्हणजे एक अभिनंदन केलं पाहिजे की एवढ्या म्हणजे आज ह्या ठिकाणी आज एवढं मोठं वर्कशॉप चालू केलं आहे. तर आणि सर्व लोकांची आज हा हायवे रोड आहे पहा, ह्या रोडला म्हणजे कंटिन्यू गाडी असं ट्रॅफिक चालू, इथं गैरसोय होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं रात्र जरी असली, किती कुणी अडचणीत असलं तरी इथं आल्यानंतर ते उठून ते काम गाडीचं करून देतात, कोणला अडचण येऊन देत नाहीत. तर खरोखर म्हणजे अशी आवश्यकता आहे. तर हे बघा, हे यांची एक आल्टो गाडी आहे. तर यांच्याकडून म्हणजे चुकून थोडं म्हणजे यांचं लक्ष असल्यामुळं ह्या गाडीचं वाचलं, म्हणजे त्यांचं ते खालून चेंबरला मार बसला तर त्यांचं आईल गेलं. पण त्यांनी लक्ष आल्यावर लगेच गाडी गॅरेजला टोचन करून आणली. तर नाव काय म्हणले आपलं? माझं नाव संदीप सोनवणे, राहणार निर्वी. हां, हे म्हणजे आमच्या शेजारचे शेजारचेच माणसं आहेत बघा, निर्वीचे सोनवणे. तर गाडीचं म्हणजे काम कसं काय झालं इथं तुमचं? गाडीचं काम चांगलं झालं आणि तत्पर सेवा दिली. तत्पर सेवा दिली. त्यामुळं आम्हालाही लांब जायचं होतं हां. आणि लवकरात लवकर गाडी त्यांनी रिपेअर करून दिली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपल्या ह्या परिसरात म्हणजे शेवजवळ आज हे गॅरेज झाले, म्हणजे एक खरं एक आनंदाची गोष्ट आहे. कारण ही आवश्यक गोष्ट आहे. आणि इथं म्हणजे हे 1 वर्षापासून चालू झालं वाटतं माझ्या मनाने. पण नाहीतर आपल्याला पूर्वी शिक्रापूर, शिरूर आणि चौफुला असं या ठिकाणी जावं लागत होतं. आणि याशिवाय दुसरी गोष्ट म्हणजे रात्रीचं कधी काही अडचण आहे तर आपल्याला इथं सेवा देतात रातची पण. तर खरोखर बघा यांची आल्टो गाडी बाई, तर यांचं म्हणजे ते आईल खालून चेंबरला मार बसवून लिकेज झालं होतं. पण बघा इथं ते लगेच त्यांनी काळजी घेतली, तर लगेच त्यांचं ते साहित्य मिळालं आणि लगेच त्यांची गाडी पण ओके झाली बघा. धन्यवाद. हे बघा, आता मिस्त्री आता एक गाडी टेस्टिंग करून आणतात. यांची कामं नसतं, गाडी टेस्टिंग करण्यास सांगणं, बाकीचे सर्व लोक कामं करतात बघा. हे खरोखर म्हणजे इथं कामाची व्यवस्थित केली जातात. फक्त एक सामान स्पेअर पार्ट मिळण्याची जरा थोडी कमी आहे जरा इथं. स्पेअर पार्टचं एक इथं सोय झाली ना म्हणजे आणखीन लोकांचं सोयीचं होईल. जाधव साहेब पाहिजे तर सगळी सोय व्यवस्थित, पण एक स्पेअर पार्टचं तुम्ही जरा इथं नियोजन केलं पाहिजे काहीतरी. एअरपोर्ट आहेत ना आपल्याकडे? नाही, पण समजा असे काही ठराविक असे गाड्यांच्या सुद्धा असे ठेवले पाहिजेत. पुढच्या महिन्यापर्यंत मग तर स्पेअर पार्ट मिळाले म्हणजे संपूर्ण सगळी सोय इथं झाली बघा. कारण स्पेअर पार्टची जास्त म्हणजे थोडी तारांबळ होती. स्पेअर पार्टला गोडाऊन तयार करतो. हा, गोडाऊन. हा, वा, मग एकदम आनंदाची गोष्ट आहे बा. स्पेअर पार्ट झाले की मग संपूर्ण इथं व्यवस्था कुठे जायचीच जरूर नाही बघा. संपूर्ण इथं वायरिंग सगळी काम, बॅटरीवाले सगळी कामं इथं केले जातात बघा. हे नावरा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. हे शिरूर चौफुला रोडवर आहे. शिरूर चौफुला रोड गॅरेज बघा, बँक ऑफ इंडियाच्या समोर.
हे बा बेल्ट इथं मिळाला नाही, चौफुल्या नाही मिळाला तर शिरूरला मिळाला तर फोन केला दुकानात बापणाच्या तर तिथं आहे म्हणले. मग आमच्या छोकऱ्याला पाठवलं शिरूरला आणि तो आता बेल्ट घेऊन आला आहे पहा. आणि आता बेल्ट जोडून जाणार आहे, कारण सकाळपासून ते बेल्टच पाहत होतो, ते बेल्ट काही इथं मिळत नव्हता. तर शिरूरलाच सकाळी चौकस पण मिस्त्री म्हणले मी घेऊन येतो, पण त्यांना काही मिळाला नाही. त्यामुळं मग आता हे ते म्हणजे 10 मिनिटात तुम्हाला बसून देतो. रिक्षा आली बा, आता बेल्ट आणलाय का माघार किती वाजता येणार परत? हां जाताना चौकशी करून जा माझी. चालतंय जा मग. हे आता बघा किरणने आता दिला बघा बेल्ट आणून. आणि हे मिस्त्री बघा हे UPचे आहेत, तर हे सगळं यांनी माझ्या गाडीचं काम केलं, अगदी सुंदर असं काम केलं बघा यांनी. तर खरोखर धन्यवाद मारे. ते आता म्हणले तुम्हाला 10 मिनिटात गाडीचा बेल्ट बसून देतो, म्हणजे मी जाईन ना 7 वाजेपर्यंत होईल म्हणले सगळं. ठीक आहे म्हणलं ना. मिस्त्री आपलं नाव काय म्हणले? नाम क्या आप नाम बताओ. गोलू मिस्त्री. कहाँ के आप? यूपी प्रयागराज. आप प्रयागराज तो हम गए थे, आप कल बातचीत हो गया. ये बघा अच्छा काम किया है गाड़ी का इसने, तो बहुत बहुत शुक्रिया इनका. और फिर मैं वापस कभी भी काम गाड़ी का निकला तो इनके पास ही आऊँगा कि ये गाड़ी के काम बहुत अच्छा आणि ठीक तरह से किया है. धन्यवाद. रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त. बघा यांच्याच गाडी जात आहे, यादवनी काम केलं बघा, सुंदर असं काम झालं. हे सोनवणे निर्वीचे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. चला होईल आता काम माझं. गुरुदेव.